पर आता आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते उपस्थित आहेत। अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे। आणि जे आता घडलंय त्याला कोणी मोकळं सोडणार नाही। आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे। आणि ज्यांनी जे दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि एक तऱ्हेचा महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे। आणि शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्याप्रमाणे आपले पावलं उचलले पाहिजेत। आणि ज्यांनी हा बसवला आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुद्धा करून घेतला तर त्या सर्वांनी निषेध केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि राज्यामधून संताप व्यक्त होतोय। त्यामुळे शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते आपण या आंदोलनात सहभागी झालेले पाहतोय। जोडे मारो आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने केलं जातंय। तर महाविकास आघाडीचे सगळेच प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, नाना पटोले, शाहू महाराज असे सगळेच मुख्य नेते आणि शिवाय कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित झालेले आहेत। आणि आता ही थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मुंबई पोलिसांची परवानगी झुगारत महाविकास आघाडीने हा एल्गार केलेला आहे। आणि या एल्गारामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंचा दिग्गज हुतात्मा चौकात दाखल झाले। आपण ही दृश्य पाहतोय। आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर नुकताच त्यांनी पत्रकारांशी देखील या ठिकाणी संवाद साधलेला आहे। आणि अशा प्रकारची जी घटना आहे किंवा याला जो कोणी जबाबदार आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणत सरकारचा निषेध सुद्धा व्यक्त केला आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये हे जोडो आंदोलन सुरू आहे। जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं सगळे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित असून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। तर दुसरीकडे महायुतीकडून देखील महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पण आत्ताची आपण ताजी दृश्य पाहतोय। हुतात्मा चौकातली ही दृश्य होती। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते हातात निषेध फलक त्याचबरोबर झेंडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। मोर्चाला परवानगी नाहीये, त्यामुळे मुंबईत कडक सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहे। आणि मुंबई पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा ही परवानगी झुगारून महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलनाला सुरुवात केली। तर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते हुतात्मा चौकातून गेटवे ऑफ इंडियाकडे मार्गस्थ झाले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनासाठी शाहू महाराज, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार, सुप्रिया सुळे असे सगळेच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झालेले आहेत। तर माफी मागा अशा घोषणा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी माफी मागितली ती राजकीय माफी होती असं देखील प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी आज महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे।
आणि आत्ताची गेटवे ऑफ इंडियाची ही आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या ठिकाणी आदित्य ठाकरे आता निघालेले आहेत गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं। सोबत त्यांच्या कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया अशा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांची परवानगी झुगारत महाविकास आघाडीनं हा एल्गार पुकारलाय आणि यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोले यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत। तर कार्यकर्ते आपण पाहतोय, कार्यकर्ते या ठिकाणी जोडे मारताना दिसतायत। सरकार विरोधात फलक हातात घेण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर बॅनर सुद्धा इथे घेऊन आलेले आहेत आणि या बॅनरवर जोडे मारो सध्या कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे। आपण जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे। प्रणाली, आपण पाहतोय की या ठिकाणी आताच निषेधाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जोडे मारो आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। जोडे मारले जात आहेत आणि सरकारच्या वतीनं निषेध केला जातोय। सचिन सावंत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि इतर कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी सरकारचा पुतळा तयार करण्यात आलेला होता आणि त्याला जोडे मारण्यात आलेले आहेत। जोडे मारो आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनाच्या शेवटी म्हणजे ज्यावेळेला सगळी भाषणं झाली त्यानंतर या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यासाठी इथे जोडे मारो आंदोलन केलं गेलेलं आहे। आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। प्रमुख नेत्यांची भाषणं झाली आणि त्यानंतर हा कार्यक्रम आता आटपलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि आंदोलनामध्ये जोडे मारण्याचे जे आंदोलनाचं नाव होतं त्याला सार्थ करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जोडे मारण्यात आले पुतळ्याला आणि तो पुतळा मात्र पोलिसांच्या वतीनं ताबडतोब ताब्यात घेण्यात आलाय, हलवण्यात आलेला आहे। गेटवेचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसराच्या पार्श्वभूमीवर याचं नाव जे गेटवे ऑफ इंडिया आहे तर गेट आउट ऑफ इंडिया असं उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाच्या दरम्यान म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सगळे आंदोलक जे आहेत ते जमलेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि निषेध केला जातो आहे आणि निषेधादरम्यान आपण पाहतोय की या ठिकाणी वेगवेगळे प्रतिनिधी जे आहेत ते आलेले होते तीनही पक्षांचे आणि तिन्ही पक्षांच्या वतीनं हा निषेध जो आहे तो केला जातो। आंदोलन केलं निषेध करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। ताई, आज आंदोलन केलं गेलंय, काय तुमचं म्हणणं आहे? आणि म्हणून आमचं तर म्हणणं एकच आहे, महाराज आम्हाला माफ करा, गद्दारांना साफ करा। आंदोलक म्हणतात महाराज आम्हाला माफ करा आणि गद्दारांना साफ करा। आपण गेटवेच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण आंदोलन केलेलं आपल्याला बघायला मिळतं। आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, गेटवे ऑफ इंडियाची दृश्य आहेत। या ठिकाणी हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत तर महाविकास आघाडीचे सगळेच नेते रस्त्यावर उतरलेले आहेत। आंदोलन होणारच असा पवित्रा घेत महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अशा तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। हे मुंबईमधल्या गेटवे ऑफ इंडिया मधल्या परिसरातली ही दृश्य आहेत। शेकडो कार्यकर्त्यांसह आज हे सगळेजण रस्त्यावर उतरलेले असताना